हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत काश्मीर सिरीजमधील दुसरं ठिकाण, दल लेक. काश्मीरमधील पर्यटन आणि मनोरंजनाचा अविभाज्य भाग म्हणजे दल लेक. त्याला ज्वेल इन द क्राउन ऑफ द काश्मीर असंही म्हटलं जातं. दल लेक हा प्रचंड मोठा असून इथे शिकारा राईडचा आनंद तुम्ही घेऊ शकता. रंगबिरंगी कलरफुल अशा शिकारा बोट सजवलेल्या असतात. शिकारामध्ये बसून अगदी काही मिनिटं होत नाहीत तोपर्यंतच काही पदार्थ विकणाऱ्या लोकांची गर्दी बघायला मिळाली. सुरुवातीलाच आम्ही काश्मीरमधील प्रसिद्ध असलेले पेय काव्हा ट्राय केलं. शिकारामधून तुम्ही खरेदी करू शकता. इथे खाण्याचे बरेच पदार्थ तुम्हाला घेता येतात. एकामागून एक अशा सगळ्या गोष्टी आम्ही इथे ट्राय करत होतो. शिकारा राईडमधून सुंदर माउंटन दिसतात. तसेच सनसेट व सनराईज बघण्यासाठी इथे खूप गर्दी असते. काव्हा ट्री ट्राय केल्यानंतर फ्रेश काश्मीरी फळे विकणारा माणूस तिथे आला आणि मग आम्ही फ्रूट प्लेट ट्राय केली. सुंदर निसर्ग सौंदर्य बघता बघता खाण्याचा आनंद आम्ही घेत होतो. चार ते 6 जण एका शिकारा बोटीत बसू शकतात. तासाप्रमाणे राईडचे पैसे ठरलेले आहेत, पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही बार्गेन करू शकता. जर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळचा सनराईज आणि सनसेट बघण्याचा अनुभव घेऊ शकता. शिकारा बोटीत बसून अर्धा तास झाला तरी विक्रेत्यांची संख्या काही कमी होत नव्हती. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. दल लेक हा 18 स्क्वेअर किलोमीटर एवढा लांब आहे. 3 लेकच्या युनियनने तयार झालेला हा लेक असून 3 छोटे आयलंड म्हणजे बेटे आहेत आणि बाकी कॉजवेनी जोडलेले आहेत. लेकच्या आजूबाजूला श्रीनगरमधील बरीच सुंदर ठिकाणे आहेत, विशेषतः मुघल बागा आणि शंकराचार्य मंदिर. शंकराचार्य टेकडीवरून लेकचं सुंदर दृश्य दिसतं. काश्मीरच्या नंदनवनात एका विशिष्ट संस्मरणीय अनुभव शोधत असलेल्या पर्यटकांसाठी खूप मोठा भव्य परिसर, हाऊसबोट, फ्लोटिंग मार्केट प्लेस आणि नयनरम्य दृश्यांसाठी या आकर्षणाला नक्कीच भेट द्यायला हवी. आजचा व्लॉग कसा वाटला? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.